नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर आजच्या एपिसोडमध्ये पहिले ऋषिकेश आणि जानकीचं थोडंफार भांडण होणार आहे. ऋषिकेश तिला समजवतोय का बाबा म्हणजे माझ्या आईनंतर माझ्यासाठी कोणीतरी उभं राहणारं म्हणजे ती तूच व्यक्ती आहेस, त्याच्यामुळे मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय. आणि त्यानंतर इकडे माया कसं बसं कन्व्हिन्स करत असते की याने म्हणजेच मकरंदने तिचं ऐकावं आणि जानकीकडे जावं. तर मीनवाईल नानासाहेबांची एंट्री होणार आहे, जानकीशी भेटणार आहेत ते. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे जानकी ऋषिकेशला ओरडत असते तेव्हा ती म्हणते तुला कोणी सांगितलं होतं एवढ्या 5 दिवसामध्ये पैसे द्यायसाठी होकार द्यायला. तेव्हा तो म्हणतो ते तुझ्या जीवावरती उठले होते आणि जर मी हे सगळं केलं नसतं ना तर ते काही ऐकले नसते. त्या काकूंनी तर हातामध्ये चाकू घेतला होता. तुला समजते का या सगळ्याचा परिणाम काय झाला असता. तेव्हा ती म्हणते ते काही झालं असतं मी कोण आहे रे तुझी जे माझ्यासाठी एवढं तू करायला सगळीकडे तत्पर असतो. तेव्हा तो म्हणतो प्रत्येक गोष्टीसाठी नात्याची गरज नसते जानकी, मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासाठी हे सगळं करू शकतो ना. आणि त्यावेळेला मला जे समजलं ते मी केलं आहे, त्याच्यामध्ये एवढा आता तावताव करायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते पण तुला समजते का 10 लाख रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि एवढं पॉसिबल होणं खूप कठीण आहे. तेव्हा तो म्हणतो हो ग मला सुद्धा समजते, पण आपण काही ना काही तर पर्याय करूच ना. आणि या सगळ्यामध्ये मला कोण अडकवतंय मला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. तेव्हा जानकी म्हणते मला तर असं वाटते जेव्हापासून मी या घरात राहायला आली आहे ना तेव्हापासून तुझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. म्हणजे एक नाही तर एक प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यात येतच आहेत. पहिले ते टेम्पोचं झालं आणि आता हे सगळं. खरं म्हटलं तर मीच या सगळ्याला जबाबदार आहे. तुझ्या घरचे बरोबरच बोलतायत, मी जर राहिलीच नसती तुझ्या बरोबर तर एवढं सगळं कारस्थान काही झालंच नसतं ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो असं काहीच नाही आहे. मला असं बोलायला पाहिजे की मी तुझ्या आयुष्यामध्ये आहे म्हणून तुला तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळं बघायला लागते. खरं म्हणजे माझा दोष असेल ना म्हणून तर हे सगळं होत आहे. पहिली गोष्ट ते कोण होते आणि ज्याने कोणी पाटील काकांचा खून केला ना हे समजणं जास्ती असणार आहे. कारण की ते जोपर्यंत समजत नाही ना आपण खऱ्या खुनीपर्यंत पोहोचू शकणार नाही. जानकी ही सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर दुसरीकडे माया इकडे म्हणत असते दादा तू इथे काय करतोय, तुला त्या संधीचा फायदा उचलायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो कसल्या संधीचा फायदा, नेमकं तुला बोलायचं काय हे मला समजत नाही. तेव्हा माया सांगते दादा आता तुला तुझ्या मैत्रिणीकडे जायला पाहिजे आणि तिला मदतीचा हात द्यायला पाहिजे. 10 लाख रुपये 5 दिवसामध्ये जमवणं खूप अशक्य आहे, त्याच्याकडून तर हे होणार नाही. पण जर तू या सगळ्यामध्ये तिला मदत केली ना तर ती तुझ्यावरती इम्प्रेस होईल आणि तुला जे पाहिजे ते खूप इझिली मिळू शकतं. तेव्हा तो म्हणतो मला नाही वाटत जानकी माझ्यावरती इम्प्रेस होईल, ती ऑलरेडी माझ्यावरती खूप चिडलेली आहे आणि तिच्याकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. तेव्हा ती म्हणते दादा तू एकदा प्रयत्न तर कर, प्रयत्न केल्याने मला असं वाटते तुला हे नक्कीच मिळू शकतं. कारण की एवढं कठीण नाही की जानकीला मिळवणं आणि आता तिची परिस्थिती अशी आहे की ती नक्कीच तुझ्याकडून मदतसुद्धा घेईल. म्हणून तू जा आणि एकदा तिच्याशी बोलून घे. तेव्हा मकरंद म्हणतो ठीक आहे मी ट्राय तरी करतो की झालं तर ठीक आहे नाही तर नाही. तेव्हा मायाही खूप खुश होते. तर दुसरीकडे नाना इकडे जानकी आणि ऋषिकेशच्या घरी जातात. ते आजूबाजूला बघतात, दार वाजवतात. तेव्हा दार जानकी उघडते. तेव्हा ते विचारतात ऋषिकेश कुठे आहे. जानकी सांगायला लागते तो पोलीस स्टेशनला गेला आहे, म्हणजे पोलिसांनी त्याला विचारपूस करायला बोलवलं आहे. त्यांच्या हाती काहीतरी पुरावे लागले आहेत म्हणून. नाना तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा ते म्हणतात हो मी ठीक आहे बाळा, पण मला खूप काळजी वाटत आहे. माझ्या ऋषिकेशवरती असे आरोप झाले आहेत ना, हे ऐकल्यापासून माझी काळजी अजूनच वाढत आहे. तेव्हा जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका, ऋषिकेश कुठेच गेला नव्हता, मी सांगते ना मी त्याच्या बरोबर होती, ऋषिकेशने हे सगळं केलंच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात माझाही विश्वास आहे की माझा मुलगा असं काही करू शकत नाही, पण लोकांचं काय करू, ते तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यावरतीच दोष लावतात ना. म्हणून हे पैसे घे, हे 10 लाख रुपये आहेत, हे तू त्यांना दे आणि विषय संपव. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेशने तुमच्याकडून पैसे घेतले असते का. तेव्हा ते म्हणतात नाही ना, मी खूप वेळेला त्याचा स्वाभिमान दुखावला गेलो आहे म्हणून त्याने माझ्याकडून कधीच पैसे घेतले नसते. तेव्हा जानकी म्हणते त्याने पैसे घेतले नसते मग मी कसं तुमच्याकडून पैसे घेऊ. नाना
तुम्ही ऋषिकेशला कधीही हे पैसे देऊ शकता, पण आता त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. तुमच्या नजरेमध्ये त्याला स्वतःसाठी विश्वास बघायचा आहे, म्हणून तर तो कायम धडपड करत असतो. मी खरंच सांगते ना, त्याचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तर तो जीवाच्या आकांताने इतकी मेहनत करतोय. म्हणून प्लीज एकदा समजून घ्या आणि ऋषिकेशला एक प्लीज संधी देऊन बघा. काय माहिती तुमचा ऋषिकेश खूप छान प्रकारे सुधारला तर तुमच्यासाठी चांगलंच होईल ना. तेव्हा नाना म्हणतात, खरंच पोरी तुला मानायला पाहिजे, म्हणजे तू माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस हे बघून मला खूप छान वाटत आहे. जर ऋषिकेशने माझ्याकडून या परिस्थितीमध्ये संधी मागितली असती ना, तर मी त्याला संधी दिली नसती. पण पोरी तू जे काही बोलली आहेस ना, ते मला सगळं पटलेलं आहे, म्हणून तुझ्यासाठी का होईना मी ऋषिकेशला एक संधी देणार आहे. तेव्हा जानकी म्हणते, खरंच काका थँक्यू, तुम्ही खरंच आमची खूप हेल्प करत आहात. तेव्हा ते म्हणतात, मला एक गोष्ट समजली आहे, माझ्या मुलाने तुझा विश्वास जिंकला आहे आणि हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, पण खरंच तुम्ही इथे येऊन आम्हाला आत्मविश्वास वाढवला. आता खरंच हा खरा गुन्हेगार कोण आहे हे ऋषिकेश नक्कीच शोधून काढेल. आणि आता नाना तुम्ही आले आहात तर असं खाली हाताने जाऊ नका, पहिले थोडी साखर खा. म्हणजे सांगतात ना की असं खाली हाताने कोणाला पाठवायला नाही पाहिजे. तेव्हा नाना म्हणतात, तू तर मला भरलेल्या हाताने पाठवते, पण तुझं काय, तुला तर मी काहीच देऊ शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते, नाना तुमचा मौलाचा आशीर्वाद द्या, तोच आशीर्वाद आत्ताच्या सिच्युएशनला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जानकी लगेच नानांच्या पाया पडतात. तेव्हा नाना म्हणतात, सुखी राहा, समाधानी राहा, आता मी निघतो, जर काही असेल तर मला कळव. तेव्हा ती म्हणते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे नाना, काही लागलं ना तर आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. नाना तिथून निघून जातात. दुसरीकडे ऐश्वर्या खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते, डॅडा तुम्हाला माहिती आहे का, तुमचा जो दुश्मन आहे ना ऋषिकेश, त्याला मी या सगळ्यामध्ये खूप छान प्रकारे अडकवलं आहे. तुम्हाला काय सांगू, हे सगळं करून मला खूप भारी वाटत आहे. आता तो ऋषिकेश काय बाहेर निघू शकत नाही, त्याच्याकडून ते पैशाचंही काही होणार नाही आणि बाकी सगळ्या गोष्टीही सोडून द्या, हे सगळं शक्यच नाही आहे. तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी म्हणायला लागते, काय ग, मला खरं खरं सांग, ऋषिकेशला तूच या सगळ्यामध्ये अडकवलं आहे का, म्हणजे मुळशीमध्ये जे काही तमाशे सुरू आहेत ते तुझ्यामुळे सुरू आहेत का. तेव्हा ती म्हणते, आई काय बोलतेस ग तू, सोड ना हा विषय. तेव्हा ती म्हणते, काय बोलते म्हणजे, तुला समजते का तू काय करत आहे, हे सगळं करू नको. तेव्हा ती म्हणते, मी काय चुकीचं करते, त्या ऋषिकेशने डॅडाबरोबर किती वेळा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, मग मी त्याला एवढ्या सहजपणे कसे सोडवणार, त्यालाही त्याच्या कर्माची शिक्षा भेटू दे ना. तेव्हा ती म्हणतात, कर्माची नाही ग, हे तू ठरवू शकत नाही, खरं म्हणजे तुझा बाप कसा आहे तुलाही माहिती आहे, मग त्या ऋषिकेशला या सगळ्यात अडकवू नको. तू एक खून आणि त्या मुलीलाही अडकवण्यामागे लागत आहे, याचे दुष्परिणाम तुला आयुष्यभर भोगायला लागू शकतात. म्हणून बाळा मी आत्ताच सांगते, या सगळं नको करू, हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि याच्यामुळे तू तुझं आयुष्य बर्बाद करू शकते. आणि तू हे सगळं का करते, कशासाठी करते. तेव्हा ती म्हणते, मॉम मला या सगळ्यामध्ये खूप थ्रिल येत आहे, म्हणजे खरंच सांगू मला खूप मजा येत आहे हे सगळं करताना. तेव्हा ते म्हणायला लागते, अगं तू तर तुझ्या बापाच्या वळणावरती चालली आहे बाळा, असं नको करू, आत्ताच्या आता या सगळ्यातून बाहेर निघ, हे सगळं तुझ्यासाठी काही फायद्याचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, आई हे माझ्या फायद्याचंच आहे, कारण की याच्यामध्ये माझा पर्सनल हित नसलं तरी मकरनचं काम होतंय आणि तो मला बिझनेसमध्ये मदत करेल. तेव्हा ती म्हणते, अगं बाळा पण याच्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, म्हणून तू नको ना पडू या सगळ्यामध्ये. तेव्हा ती म्हणते, मॉम तू असं मला घाबरवू नको, मला हे सगळं नाही ऐकायचं, सोड ना तू हे सगळं. दुसरीकडे ऋषिकेश इकडे पोलिसांकडे गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, बघा या CCTV मध्ये जो माणूस दिसत आहे ना, हा माझ्या हाईटचा नाही आहे आणि ही मुलगी दिसते ती बघा, ती वेगळीच कोणीतरी दिसत आहे, म्हणजे ही जानकी सुद्धा नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, हो ते आम्हाला पहिलेच समजलं आहे, पण तरी सुद्धा कोणीतरी मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, पण तुमचा तर माझ्यावरती विश्वास आहे ना, मी याच्यामध्ये नाही आहे, मी तर स्वतः प्रयत्न करत होतो की पाटील काकांचे पैसे कसे द्यायचे. तेव्हा ते म्हणतात, हो रे ऋषिकेश, चांगल्या आणि वाईटाची आम्हाला फरक आहे, पण ज्याने कोणी केलं आहे ना त्याने खूप डोकं लावलं आहे तुला अडकवण्यासाठी, म्हणून तुला आता या सगळ्या बाबतीत
खूप हुशारीने काम करायला लागणार आहे. तेव्हा तो म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेल. ऋषिकेश लगेच तिथून निघून जातो. दुसरीकडे नाना इकडे म्हणत असतात मी ऋषिकेशला भेटायला गेलो होतो, तो पोलीस स्टेशनला गेला होता, तेव्हा मला तिथे जानकी मिळाली आणि ती खरंच ऋषिकेशला मदत करत आहे. मुलांना तुम्ही सुद्धा ह्या सगळ्यामध्ये तिची मदत करा. खरं म्हटलं तर तिने सुद्धा माझ्याकडून पैसे घेतले नाही. तेव्हा सारंग म्हणायला लागतो का नाना, तुम्ही तरी त्याला पैसे द्यायचे ना, तिचं काय ऐकलं तुम्ही, पैसे देऊन हा मॅटर एकदाचा सॉल्व्ह करायचा ना. तेव्हा नाना म्हणतात नाही, पैसे तर आपण त्याला कधीही देऊ शकतो, पण यावेळेला त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. मग भाऊ म्हणून तुम्ही त्याची मदत करा, त्याच्या पाठीशी उभे राहा आणि कोणतीही चूक करू नका. ऋषिकेश नक्कीच यशस्वी होईल अशी माझी खात्री आहे. तेव्हा ते म्हणतात नाना, जर तुमचा आम्हाला सपोर्ट असेल ना तर आम्ही दादासाठी वाटेल ते करू शकतो, तुम्ही काळजीच करू नका, आम्ही दादाच्या पाठीमागे आहोतच. ते खूप खुश असतात. तर दुसरीकडे कावेरी इकडे फोन लावते आणि तो फोन अजून कोणाला नाही तर नानासाहेबांना लावते. तेव्हा ती म्हणते नानासाहेब, मी सयाजीरावांची बायको कावेरी बोलते, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे तुमच्या ऋषिकेशला कोणीतरी या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दाम अडकवत आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला कसं कळलं आणि तुम्ही इन्फॉर्मेशन मला का देताय. तेव्हा ती म्हणते मला नाही वाटत कोणाच्या जीवाचा दोष माझ्या घरावरती लागावा, म्हणून मी तुम्हाला सांगते की ऋषिकेशला या सगळ्यातून वाचवा. तेव्हा ते विचारतात मला माहिती आहे हे सगळं त्या सयाजीरावानेच केलं असेल ना, पण त्याला सांगा हा नानासाहेब आहे ना, हा त्याच्या लेकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, माझ्या लेकाच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. तेव्हा ते म्हणतात खरंच तुम्ही स्वतःच्या मुलाची काळजी घ्या आणि त्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढा. माझा तर हेतू शुद्ध आहे की उगच कोणाला पापाचं धनी माझं घर होऊ नये. तेव्हा नानासाहेब म्हणतात खरंच वहिनी, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही स्वतःहून सगळं सांगितलं, पण तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा नानासाहेब म्हणतात सयाजीराव, तुला काय वाटलं माझा मुलगा असा साधा सुद्धा आहे का, माझा मुलगा असा आहे ना, तो वाघ आहे वाघ, तो तुला पुरून उरेल हे तू आठवण ठेव. ते खूप चिडलेले असतात. दुसरीकडे दार वाजतं तेव्हा जानकी म्हणायला लागते ऋषिकेश तू आला का. तेव्हा दारावरती ती मकरंदला बघते आणि मकरंदला बघताच तिला टेन्शन आलेलं असतं की हा इथे काय करतोय. तेव्हा तो म्हणतो जानकी मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते मला तुझ्याशी बिलकुल बोलायचं नाही आहे, तू जाऊ शकतो. तेवढ्यात मकरंद म्हणायला लागतो की जानकी माझं एकदा ऐकून तर घे, माझ्याकडून चूक झाली आहे मी मान्य करतोय, पण एकदा ऐकून घेते का. तेव्हा ती म्हणते नाही ऐकायची आणि मला तुला संधी सुद्धा द्यायची नाही. आत्ताच्या आत्ता बाजूला हो. तो दार अडून थांबलेलाच असतो. तेवढ्यात धडधड करत तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणायला लागतो की आत्ताच्या आत्ता इथून निघा, उगाच मला तमाशा नाही पाहिजे. तेव्हा मकरंद म्हणतो मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो तिला नाही बोलायचं ना, मग तुम्ही बाजूला व्हा, उगाच इथे तमाशा करू नका. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे सगळ्यांची काळजी वाढलेली असते की आपण पैसे कसे गोळा करायचे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत आणि आमच्याकडे खूप मस्त योजना आहे. दुसरीकडे माया म्हणत असते खरं म्हटलं तर एक गोष्ट तर कन्फर्म आहे की यांच्याकडे डोकं कमी आहे, म्हणून तर हे क्रिकेट स्पर्धा करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करताय. मला नाही वाटत याचा फारसा काही उपयोग होणार आहे. दुसरीकडे इन्व्हेस्टमेंटसाठी ऋषिकेश काही लोकांना भेटायला जातो. तेव्हा तो म्हणतो सर एकदा फाईल तरी बघा. तेव्हा ते म्हणतात याच्यामध्ये काहीच युनिक नाही, अशा 10 फायली आमच्याकडे पडलेल्या आहेत, मग आम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही. इकडे मकरंद म्हणत असतो तो ऋषिकेश साधा बोळा आहे, पण जानकी खूप हुशार आहे, ती या सगळ्या गोष्टीतून काही ना काही नक्कीच संधी शोधू शकते. तेवढ्यात तिच्या हातामध्ये एक वस्तू लागते आणि जानकी म्हणायला लागते हीच तर वस्तू आहे जी आपली खरी मदत करू शकते. आम्हाला खरा प्लॅन आत्ता सापडला. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जानकी कसली स्पर्धा करेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.